ट्रॉफीज या स्पर्धेला सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत। तर राजेश पवार साहेबांचं देखील आपण मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेमध्ये आभार व्यक्त करूया। आणि त्यानंतर प्रत्येक पाहुण्याला जो यथोचित मान सन्मान दिला जातो त्याला लागणारे जे सन्मान चिन्ह आहेत ते कोयना क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव आणि आमचे जवळचे मित्र अनिल दादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया। या सगळ्या गोडगोडी दात्यांचं मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद। चलिए दोस्तों, चलेंगे मैच की तरफ। शानदार शनिवार का फाइनल एनकाउंटर मैदान के अंदर शुरू हो चुका है। टीम विशाल 11 पिंपरी के सामने खेलेगी टीम अकलपे। टॉस जीतने के बाद किया है टीम अकलपे ने बैटिंग का फैसला। सलामी बल्लेबाजों की जोड़ी आ चुकी है। सजल के साथ सचिन और P1 की पहली पावर प्ले की ओवर को लेकर आएंगे गेंदबाज राकेश। टीम विशाल 11 पिंपरी के लिए अंपायर का कॉल। द मैच इज ऑन। राइट आर्म ओवर द विकेट का एंगल यहां से इस्तेमाल किया जाएगा। 3 ओवर की मैच। पहला ओवर पावर प्ले। 30 यार्ड सर्कल के बाहर 2 खिलाड़ी, एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑफ पर नजर आएगा, एक खिलाड़ी वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर। लेट्स प्ले, द गेम इज ऑन। पहली गेंद बाहरी किनारा लगाता गली के रीजन में गेंद ट्रैवल होती हुई आपको जरूर दिखाई देगी। 2 रन तब तक मुकम्मल किए जाएंगे। सजल ने अपना और अपनी टीम का खाता खोला है 2 रन के साथ। अकलपे टीम एक मजबूत खेल उनका आज के दिन में रहा है, लेकिन वही विशाल 11 पिंपरी की टीम पिछले मुकाबले में उन्होंने 20 ही रन बनाए थे, 21 का पीछा करना था। ऐसा लगा था शायद वो मुकाबला हाथ से छिटक सकता है, लेकिन उन्होंने अपने अच्छे परफॉर्मेंस के बलूते पर वो मैच को जीता और इस फाइनल एनकाउंटर में अपनी जगह को उन्होंने पुख्ता किया है। लोवर फुल टॉस है, सामने खेला डाउन द ग्राउंड ये शॉट, लेकिन अलोंग द कार्पेट के जरिए एक सिंगल ही आता हुआ दिखाई देगा। शाम का समय है। मालदीव टीम एक आसान सा टूडल था पिछले मैच में, अगर बना पाते तो शायद इस मैच में आज वो खेलते हुए नजर आ सकते थे, लेकिन जो अच्छा खेलता है वही आगे जाता है। क्योंकि समीर सर हम हमेशा कहते हैं जो करता है अच्छा काम उसी का होता है बड़ा नाम, ये हमेशा कहा जाता है। तो अच्छे काम और अच्छा खेल आपको करना बहुत जरूरी है। 3 रन बनिए स्कोर कार्ड के ऊपर टोटल। किनारा इस बार भी लगा है। शॉट अटेम्प्ट करने की कोशिश जरूर की जा रही है, लेकिन गेंद और बल्ले का कोऑर्डिनेशन अभी तक वो सही बैठ नहीं पाया है। मिस टाइमिंग स्ट्रोक्स हो रही है, बहुत ज्यादा एजेस हमें लगते हुए नजर आ रही है। एक ही रन यहां से भी आता हुआ आपको दिखाई देगा। P1 की ओवर, फील्डिंग रिस्ट्रिक्शन, बल्लेबाजों के लिए अच्छी अपॉर्चुनिटी के बाहर देकर जाएगा 4 रन। थोड़ा सा लक फैक्टर यहाँ पे सजल के साथ है और नसीब का साथ आपको चाहिए होता है। जब आप कोशिश करती है कामयाबी न मिली तो नसीब यानी लक फैक्टर अगर आपके साथ होता है तो फिर आपका काम हमेशा बनता हुआ दिखाई देता है। 4 रन आए, स्कोरबोर्ड रफ्तार के साथ आगे जाता हुआ दिखाई देगा। 8 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। रन बने 8, लेकिन इस मैच में कौन किसकी लगाएगा वो 8 अब ये भी हम देखेंगे। ये बहुत लंबा खेल अभी तक बचा इस मैच में। ये शुरुआती के लम्हे, अर्ली मोमेंट्स ऑफ द मैच जो हम मैदान के अंदर देख रहे हैं। 2 गेंदें बची है बिल्कुल इस ओवर में। इस बार लॉफ्टेड ऑफ ड्राइव, कमाल का स्ट्रोक, तलवार को बयान से निकाला, धारदार असरदार धमाकेदार, कवर बाउंड्री के बाहर मिलेंगे 4 रन। सजल ने अच्छी कंसिस्टेंसी को मेंटेन किया है। ये खिलाड़ी जैसा दिखता है उससे भी खतरनाक खेल कर सकता है, ये इन्होंने हमेशा साबित किया है मैदान पर आने के बाद। और अब इनको लाइव मिल चुकी है। अब ये खिलाड़ी वो टच में आ चुका है, फॉर्म में आ चुका है इस मैच में।
कदमों का इस्तेमाल किया, स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला, सीधा एकदम तीर की तरह सीधा। लेकिन ये देखिए एक और बार मिस फील्डिंग कर दी है। और मैं वापस कहूंगा नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ। और ये सीधा स्ट्रेट बाउंड्री के बाहर जाएगी। 4 रन यहाँ से भी आपको मिलते हुए जरूर दिखाई देंगे। P1 की पहली ओवर जिसको हम कहेंगे टाटा बाय बाय, रन बनी है 16 पहली ओवर का खेल समाप्त होने के बाद। शुरुआती 3 गेंदों में हरीश सर 4 आए थे, लेकिन उसके बाद की 3 गेंदों में हर गेंद पे 4 आए और टोटल बना 16 रन पहली ओवर के बाद। बाउंड्रीज की हैट्रिक लगाई यहाँ पे सजल ने। कमाल की बैटिंग। मैंने कहा ये खिलाड़ी टच में आ चुका है, और जब ये टच में आते हैं तो फिर सामने वालों की शामत आती है, ये भी हम कहेंगे, क्योंकि किस तरीके का ये बल्लेबाज है, अपना क्लास अपना दर्जा मैदान के अंदर दिखाता हुआ नजर आएगा। 16 बनी है। राकेश की हमने तारीफ की थी, लेकिन तारीफ करने के बाद कई बार हरीश सर नजर भी लग जाती है, ये भी होता है एक दूसरा पहलू। लेकिन दूसरी ओवर के लिए गेंदबाज आए हैं पिछले मैच के हीरो स्वप्निल। यही वो टीम है विशाल 11 पिंपरी जिन्होंने 3 ओवर में 21 रन बनाने नहीं दिए। क्या अब कम से कम रनों पर रोक पाएगी टीम अकल्पे को? पिछले मैच के हीरो स्वप्निल इस मैच में भी क्या अपनी हीरोगिरी दिखाएंगे, ये देखना बहुत जरूरी होगा। कमाल की गेंद, तेज तर्रार, खतरनाक गेंद, चारों खाने चित करने वाली, हिलना मत, एकदम खामोश, चुप करने वाली ये गेंद। डॉट के साथ इन्होंने शुरुआत की अपने ओवर में। स्वप्निल नाम कमाल है, काम उससे भी कमाल का करती है। यॉर्कर गति देखिए आप, क्या कमाल की रफ्तार है भाई, स्पीड मशीन हम कह सकते हैं स्वप्निल को टीम पिंपरी के लिए। स्पीड मशीन, स्पीड स्टर है, फास्टर है, क्या कमाल की बॉलिंग। ओहो हो, एक और बार बढ़िया गेंद, अच्छी गेंदे, बैक टू बैक डॉट डिलीवरीज आपको मैदान के अंदर देखने को मिलेंगी। सचिन जैसा नाम है वैसा काम उन्होंने किया है अभी तक, लेकिन इस मैच में अभी तक उनका दाव चल नहीं पाया है। जकड़ कर रखा है, एकदम गेंदबाजी ने शिकंजा कस कर रखा है, बल्लेबाजों को बांध कर रखने वाली सटीक लाइन एंड लन की गेंदबाजी। इस बार हवा में खेला जरूर, खिलाड़ी जज कर रही है, कैच का मौका था। कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच और जीतो मैच हमेशा कहा जाता है, लेकिन यहाँ पे जाले में आती हुई मछली जाले से निकल चुकी है। मौका था, छिटक गया, विकेट था, चला गया, रन थे, गंवाए गए, और 2 रन यहाँ से मिलते हुए दिखाई देंगे। टोटल जर्सी नंबर 18 जो क्रिकेट के किंग सर विराट कोहली की है, उनका जर्सी नंबर 18 टोटल के ऊपर भी आएगा। लोवर फुल टॉस थी, पैडल स्वीप किया, खिलाड़ियों के बीच में है, कमाल की फील्डिंग प्रदर्शन। गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहा हो समीर सर, तो फील्डर का रोल बहुत इंपॉर्टेंट होता है। अगर आप एज एन फील्डर अच्छी फील्डिंग करते हैं तो गेंदबाज का कॉन्फिडेंस बूस्टअप होता है, और फिर वो और अच्छी गेंदबाजी करता है। तो फील्डिंग इज मोस्ट इंपॉर्टेंट इन क्रिकेट। जैसे हमने सर जॉन्टी रोड्स को देखा था, जो अपने फील्डिंग के लिए पूरे जग भर में मशहूर हुए। आज उन्होंने कितने रन बनाए, क्या किया, वो कोई याद नहीं रखता, लेकिन उन्होंने कितने कैचेस पकड़े, कैसे फील्डिंग की, ये दुनिया याद रखती है। इसी वजह से हम कहते हैं फील्डिंग इज वन ऑफ द मोस्ट इंपॉर्टेंट डिपार्टमेंट इन क्रिकेट, जो मैं हमेशा बताता हूँ। स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला है, खिलाड़ी जज कर रही है। आउटफील्ड हल्का सा स्लो आपको सामने नजर आएगी। सिंगल आया, स्ट्राइक जो चाहिए थी वो स्ट्राइक मिली अब सजल को। सजल ने अब 5 गेंदें खेली है, 15 का योगदान दिया है अभी तक, अपने टीम के लिए अच्छी बैटिंग दिखाई है।
रिवर्स स्वीप देखिए, स्विच हिट किया, दुधारी तलवार लगी तो सामने वाले की गर्दन काट देती है, सीधा जाएगा डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर। कमाल का एकदम खूबसूरत ब्यूटीफुल स्ट्रोक, 4 रन। चार गेंदों में 4 चौबे दागे है सजल ने। क्या कमाल की बैटिंग चल रही है। माचिस तो यूं ही बदनाम है, लेकिन आग तो सजल की बैटिंग ने लगाई है, ये भी हम कह सकते हैं, क्योंकि कमाल का प्रदर्शन। बैक टू बैक 4 बाउंड्रीज उन्होंने अपने निजी इनिंग में लगाई है और टीम का टोटल बना 2 ओवर के बाद 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। कोकण इवेंट्स ऑफिशियल इनके माध्यम से इस टूर्नामेंट को लाइव दिखाया जा रहा है। कई हमारे दर्शक, कई खिलाड़ी और कई हमारे मान्यवर इस टूर्नामेंट का लाइव आनंद ले रही है। तो वही हमारे पेड़ पूर्व विभाग में जिन्होंने मुझे पहली बार कमेंट्री करने का मौका दिया था, वो पेड़ पूर्व विभाग में मेरे पीछे जिनका हमेशा सपोर्ट रहता है और जो मेरे पीछे मेरे लिए एक आधार स्तंभ है, हमारे रंजीत दादा दळवी साहब, इनकी तरफ से इस टूर्नामेंट को ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है। तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। और उनके साथ हमारे एक और बेहतरीन व्यक्ति जॉन साळके साहब, इनकी तरफ से भी इस टूर्नामेंट को ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है। तो दोनों का मैं तहे दिल से स्वागत जरूर करना चाहूंगा। हमारे अनिल दादा पवार, आइए, आपका भी स्वागत करना जरूरी है, क्योंकि आप कोयना क्रिकेट एसोसिएशन के सह सचिव है, साथ ही साथ इस टूर्नामेंट को जो सम्मान चिन्ह आपने स्पॉन्सर किया है, तो आपका भी सम्मान होना जरूरी है। आप सम्मानित व्यक्ति भी है, तो आइए, आपका भी स्वागत है। प्रेम आइए तीसरी ओवर को लेकर। ये गेंद फुलर लेंथ वाली बॉल थी, रन चुराना चाहते थे, जल्दी का काम शैतान का, सिर सलामत तो पगड़ी 50 से हमेशा कहा जाता है। कदम जमेंगे तो रन बनेंगे, लेकिन सचिन दुर्भाग्यशाली रहेंगे, जाएंगे वापस, मिलेगा पहला छक्का। सजल के पास स्ट्राइक आई है, इस खिलाड़ी के पास स्ट्राइक होना जरूरी है। आज इस खिलाड़ी ने पूरी तरीके से अपने जौहर को दिखाया है। शाम का समय, भले ही गर्मी कम हो गई हो, लेकिन शाम में भी गर्मी बढ़ाने का काम किया है। हाई वोल्टेज बैटिंग, आग उगलने वाली बल्लेबाजी हो रही है। सजल वन मैन आर्मी, एक अकेला शेर जो मैदान के अंदर अपनी दहाड़ से सामने वालों गेंदबाजों को खामोश करता हुआ नजर आ रहा है। टप्पा खाया, घुमा के खेलने की कोशिश, उछाल ने बीट किया यहाँ पे सजल को। प्रेम ने भी देखा है कि सजल को अगर हम फुलर लेंथ वाली गेंदें डालेंगे, ओवर पिच गेंदें डालेंगे, तो शायद हमारे लिए वो चिंताजनक बात हो सकती है। ऐसे में थोड़ी सी शॉर्ट पिच लेंथ की गेंदें, गति परिवर्तन वाली गेंदें डालने की कोशिश प्रेम के द्वारा की जा रही है। 4 गेंदें अभी भी बची है इस ओवर में। स्लोवर लेंथ वाली ये गेंद थी, लेकिन पिक किया और हिट भी किया। सजल सुपर हिट ये खिलाड़ी भी है, 24 कैरेट खरा सोना ये खिलाड़ी। एक और मैक्सिमम। चीते की चाल, बाज की नजर
और सजल भाई की बैटिंग पर संदेह नहीं करते। ये इन्होंने बताया आज मैदान पर, मैं खड़ा हूं तो मैं लड़ूंगा और अकेला ही सबको लड़ूंगा, ये इस खिलाड़ी ने बताया है। क्या कमाल की बैटिंग, जितनी प्रशंसा की जाए उतनी कम। ये शेर कह रहा है When सजल is there, then there is no fear। ये खिलाड़ी वो कह रहा है डरने की बात नहीं है, मैं हूं मैदान पर। और ये कमाल का प्रदर्शन, 31 रन टीम का टोटल आपको स्कोर कार्ड के ऊपर जरूर नजर आएगा। 3 गेंदें अभी भी बची है इस ओवर में, इन 3 में कितने और आएंगे। ऑलमोस्ट सजल वन हैंडेडली इस बैटिंग को चला रही है टीम अकल्पे के लिए। 25 गेंदों की इनिंग खेल रही है, 8 गेंदे 25, क्या कमाल की बैटिंग है ये। इस बार ऑफ साइड पर बैकफुट पर गए जरूर है, लेकिन खिलाड़ी है ज्यादा कवर पॉइंट के रीजन में खिलाड़ी है, गेंद गई जरूर, ज्यादा वो बड़ा जोखिम उठाया नहीं है वहां पे फील्डर ने। उन्होंने देखा गेंद को रोकना सही समझा। 2 रन यहां से आपको जरूर आते हुए दिखाई देंगे। अवे फ्रॉम द बॉडी, थोड़ा सा अलग रणनीति, अलग स्ट्रैटेजी, अलग माइंडसेट का इस्तेमाल किया जा रहा है प्रेम के द्वारा। अभी भी 2 गेंदें बची है, एक आध हिट अगर आता है तो बहुत ही बढ़िया टोटल हो सकता है। रिवर्स स्वीप किया, लेकिन खिलाड़ी है एकदम उनके हाथों में, दूसरे की कोशिश कवर अप नहीं किया गया, जिसकी वजह से 2 रन यहां से आसानी के तौर पर लिए जाएंगे। इन 2 रनों के साथ टोटल बढ़ेगा 35, यानी 35 रन बन चुके हैं। 3 ओवर की मैच में समीर सर 30-32 बहुत होते हैं, यहाँ पे 35 बने, अभी भी एक गेंद बाकी है, इसमें एक आध हिट आता है तो 39-41 आराम से बन सकती है। लास्ट बॉल रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग, क्या एक और हिट आएगा, सजल कैसे वेल फिनिश कर सकती है। यॉर्कर आई है, प्रेम ने कहा जी नहीं, इस बार मेरी बारी है। डॉट गेंद के साथ समाप्ति की है सजल ने इस पहली पारी में, और इसी के साथ टोटल बना 3 ओवर के बाद, पहले बैटिंग करने का डिसीजन लेने के बाद 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। और टीम विशाल 11 पिंपरी को जरूरत है टॉप 3 में अगर जाना है तो 18 गेंदे और 36 रनों की। 18 गेंदे और 36 रन अगर समीर सर हम कैलकुलेट करेंगे तो 12 रन हर ओवर में आने जरूरी है। द रिक्वायर रन रेट इज 12.00, यानी हर ओवर में 12, तो सामने वालों के आप 12 बजा पाएंगे, वरना वो आपके भी बच सकती है। ये भी अब सोचना पड़ेगा। 18 में 36 की जरूरत, एक नेल बाइटिंग एनकाउंटर जो आप सबके सामने आएगा। अभी भी आधा पिक्चर हुआ है, आधा पिक्चर बाकी है, लेकिन क्या होगा सेकंड इनिंग में, कौन मारेगा बाजी, कौन होगा क्वालिफाई, कौन पहुंचेगा सुपर 3 में, ये हमें पता चलेगा। लेकिन उसका आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं ले चलूंगा हमारे साथी कमेंटेटर, इस विभाग की मराठी की एक मशहूर और मीठी आवाज हमारे समीर सावंत सर इनके पास। लेकिन उससे पहले आज के दिन में हमें आपने अच्छी साथ दी, आपका शुक्रिया, मुझे यहाँ पे मौका दिया, मैं शुक्रिया अदा करूंगा सभी का। और यही से मैं विदा लूंगा, मिलूंगा आपको कल इसी टूर्नामेंट में, तब तक के लिए धन्यवाद। धन्यवाद मनोरे सर, अप्रतिम दर्जाचा आपल्या वाणीतून आम्हाला समालोचन ऐकायला मिळालं। खरंच आमचं भाग्य थोर की आज आम्हाला तुमची वेळ मिळाली आणि तुमच्या समवेत इथं संधी मिळाली कॉमेंट्री करण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो। स्पर्धा आहे मानाची, स्पर्धा आहे सन्मानाची, स्पर्धा आहे अष्टविनायक तलदेव गावाची। नेहमी आमचे उमेश सर म्हणतात, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, आज की शाम किसके नाम। 2 टीम एकमेकांसमोर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतं। या दिवसातील अंतिम सामना रंगतोय। विशाल 11 पिंपरी विपक्षामध्ये आहे केदारनाथ 11 अक्कलपेठ संघ, जिथं नाणेफेकी जिंकली होती। अक्कलपेठ संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता। फलंदाजी करत असताना 3 षटकामध्ये 10 गोळा केल्यात, 35 धावा आणि 36 धावांना प्रत्युत्तर द्यायचं आहे विशाल 11 पिंपरी संघाला।
कोण बाजी मारेल, कोण विजय संपादन करेल, कोण पोहोचेल अंतिम 3 मध्ये, हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चला विशाल 11 संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. 12च्या सरासरणीय इथं धावा गोळा करायच्या. मनोरे सर नेहमी म्हणतात इथं आता कोणाचे 12 वाजतील, कारण दोघांनाही 12 धावा गोळा करणं खूप गरजेचं असेल. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा गोळा करणं खूप गरजेचं असेल. 12ची सरासरी आहे. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी 36 धावांची गरज असेल. विशाल 11 संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. महेश सकपाल आणि त्याच्या समवेत असेल शशांक जाधव, अशी ही गोड जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर गोलंदाज मार्गावरती जर गोलंदाजाचा विचार केला गेला तर अक्षय केसारकर आपल्याला पाहायला मिळेल. चला पंच विलंब घेऊ द्यायचा नाहीये. 18 चेंडूचा खेळ आहे. 36 धावा गोळा करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 36 धावा. 36 धावा 18 चेंडू. कोण मारेल बाजी, कोण होईल सिकंदर, हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज. P1चा षटक हाताळण्यासाठी तर गोलंदाज वापरला जातोय अक्षय केसारकर आपल्याला पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी मैदानामध्ये गेले महेश सकपाल आणि त्याच्या समवेत असेल शशांक जाधव. स्ट्राइक एंड वरती फलंदाज असेल शशांक जाधव, तर नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज असेल महेश. डावखुऱ्या हाताचा फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वरती. तर गोलंदाज मार्ग वरती एक तेज तरार रफ्तार का सौदागर अक्षय केसारकर. यावेळेस गोलंदाज निघतोय. टाळ्यांच्या हर्षामध्ये स्वागत केलं जातंय गोलंदाजाचं. यावेळेस पहिला चेंडू डिलिव्हर फुलटॉस चेंडू होता. बॅटची कडा घेतले. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एकच धाव. या एक धावेने श्री गणेशा होतोय. 36 धावांना प्रत्युत्तर द्यायचंय. P1च्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं असेल. धावाले धावफलकावरती एक. प्रथम स्ट्राइक एंड वरती फलंदाज येतोय महेश सकपाळ. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज महेश सकपाळ. तर तेवढाच ताकदीचा गोलंदाज समोर आहे अक्षर केसारकर. आतापर्यंत चांगला खेळ राहिला आजचा दिवस, ज्याने अक्षरशः गाजवलाय. अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये आज खेळ सादर केलाय अक्षय केसारकर यानं. मग फलंदाजी असेल त्यानंतर मग गोलंदाजी असेल. तर फलंदाज आहे स्ट्राइक एंड वरती महेश सकपाळ. याचा देखील आज चांगला दिवस राहिलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. एका साइडला आहे अक्षय केसारकर तर दुसऱ्या साइडला आहे महेश सकपाळ. उजव्या हाताचा गोलंदाज तर डावऱ्या हाताचा फलंदाज. कोण हवी राहील, कोण हवी ठरेल. यावेळेस गोलंदाज निघतोय. यावेळेस तेच तरार चेंडू पडला. एसटी रक्षकाने चुकी केली आणि चुकी किती महागात पडू शकते हे नक्कीच सांगून जाईल. चेंडू जातोय. बाईच्या स्वरूपात येतात. अत्यंत मोक्याच्या क्षणाला येतात ह्या 4 धावा आणि या 4 धावेने धावफलक पोहोचतोय. 36 धावेने प्रत्युत्तर देताना 5 या धावेंवरती. बघा एसटी रक्षकाने चुकी केली. योगेश कडून चुकी झाली. कोणती धाव नव्हती. चेंडू कलेक्ट करायचा होता मात्र बाईच्या स्वरूपामध्ये इथं 4 धावा बहाल केल्या. मोक्याच्या क्षणी ह्या 4 धावा येतात विशाल 11 पिंपरी संघाला. चांगला चेंडू होता. तेच सरळ चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. एसटी रक्षकाला सुद्धा चेंडू समजला नाही आणि चेंडू अतिशय वेगाने निघून गेला 4 धावांसाठी. बाईच्या स्वरूपात 4 धावा आल्या. यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होत आहे. आतापर्यंत 2 चेंडू झाले. बाईच्या स्वरूपात चौकार जरूर आलाय पण मात्र दमखम दाखवला या गोलंदाजानं. पुन्हा एकदा निघतोय गोलंदाज अक्षय केसारकर. यावेळेस लोअर फुटा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिल्या. ज्या पद्धतीने सुई मधून धागा होतो ना त्या पद्धतीचा चेंडू दन 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 दनित चौकार. या चौकारासह धावसंख्या धावफलकावरती लागले 9 धावा. चांगली फलंदाजी होते एक बाईच्या स्वरूपात. त्यानंतर मात्र प्रेक्षणीय फटका पाहायला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशामधून गोळीच्या वेगाने निघून गेला चेंडू 4 धावांसाठी. 9 धावा आतापर्यंत चेंडू झाले 3. 36 धावांना प्रत्युत्तर देताना 9 धावा. 2 चौकार आले. एक बाईच्या स्वरूपात एक बॅट मधून चौकार आला महेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निघतो गोलंदाज. टिक फॉर टॅक जसा तसं उत्तर. कोण हवी राहील. यावेळेस स्वतः सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पॅडवरती जाऊन आला तर अपील जरूर केली जाते. विश्वास कमी अपील मध्ये आणि पंच पण अपील फेटाळतायत. निर्धाव चेंडूची सांगता होते. बघा मित्रांनो काय खेळ चालला. बेस्ट वर्सेस बेस्ट का म्हटलं जातं. कधी तेरी तो कधी मेरी. एक चांगल्या दर्जाचा खेळ जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तेवढाच ताकदीचा आहे. फलंदाज सुद्धा तेवढाच ताकदीचा आहे. धावसंख्यावरती 9 धावा लागल्या आहेत. 36 धावांना प्रत्युत्तर द्यायचं आहे. अक्षय केसारकर P1चा षटक हाताळतोय. आतापर्यंत 2 चौकार आलेत. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा.
यावेळेस निघतोय P1 चं षटक. या षटकातील 5वा चेंडू टाकतोय अक्षय केसरकर. यावेळेस सॉफ्ट ट्रॅकर चेंडू होता ज्या टायमिंगची अपेक्षा होती ती टायमिंग कुठे थोडीशी फसले. मिड विकेटच्या दरम्यान तोपर्यंत एक धाव धावून येते आणि या एक धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 10 या धावेंवरती. अद्याप सुद्धा 26 धावेंची गरज असेल. येणारे चेंडू असतील 13 चेंडू 26 धावा. आतापर्यंत विचार केला गेला तर प्रत्येक चेंडूवरती 2 धावा आहे. ज्या स्ट्राईक रेटची गरज आहे, ज्या धावेंची गरज आहे त्या सरासरीने मात्र खेळ अद्यापपर्यंत सुरू आहे. दोन्ही साईडला तुल्यबुल्य संघ आहे, दोघांमध्ये क्षमता आहे, पारड दोन्हीकडे सेम आहे. पण बाजी कोण मारेल, कोण पोहोचेल अंतिम 3 मध्ये? यावेळेस निघतो गोलंदाज अक्षय केसरकर. अक्षय केसरकर शेवटचा चेंडू आपल्या षटकातील हाताळतोय. P1 च्या षटकामध्ये हा येतोय, चांगला फटका केला. तिथं क्षेत्ररक्षक असेल, सेल पकडतोय आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. शशांक जाधव मात्र माघारी येईल. पहिल्या षटका समाप्तीनंतर मात्र एक ब्रेक थ्रू जरूर देतो अक्षय केसरकर आपल्या संघासाठी. एक षटकाच्या समाप्तीनंतर विशाल इलेव्हन पिंपरी संघाची धाव संख्या धावफलकावरती लागते 36 धावांना प्रति उत्तर देताना 10 धावा 1 विकेटचं पतन. शशांककडे जास्त अपेक्षा होती मात्र सस्तात बाद झाला. इनात 3ऱ्या क्रमांकावरती करण आपल्याला पाहायला मिळेल. महेश सकपाल जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील. आता मात्र सरासरी गाठायची आहे. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 13 ची सरासरी गाठावी लागेल. महेश सकपाल जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील. विशाल इलेव्हन पिंपरी संघाचा एक दमदार असा फलंदाज आहे, ज्याच्यामध्ये मोठे फटके घेण्याची क्षमता आहे असा खेळाडू. अद्याप सुद्धा क्रीज मध्ये स्ट्राइक एंड वरती जरे आहे. एक चांगली जमेची बाजू जरे नक्की म्हणता येईल विशाल इलेव्हन पिंपरी संघाकडून. यावेळी दुसरा षटक हाताळण्यासाठी गौरवचा वापर केला जातोय. अक्षय केसरकर 10 धावा खर्च केल्या आहेत. अद्यापपर्यंत 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 26 धाव्यांची. महेश सकपाळ एक चौकार जरूर आला याच्या बॅट मधून. त्यानंतर मात्र एक संयमी खेळी करताना पाहायला मिळालाय. चला स्पीडअप करायचा आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 26 धावा 12 चेंडू. कोण बाजी मारेल, कोण जिंकेल, कोण हारेल, कोण टिकून राहील या स्पर्धेमध्ये? येणारे 12 चेंडू जरूर आपल्याला नक्कीच सांगून जातील. महत्वपूर्ण चेंडू असतील 12 आणि धावा गोळा करायच्या 26. गौरव टू महेश असा हा सामना पाहायला मिळतो. एखादा मोठा फटका पुन्हा शाक पण करून देऊ शकतो, सामन्याला कल्लाटणी देऊ शकतो. या वेळेस पंच जरूर आमच्याकडे होतील शाहरुख खान स्टाईल मध्ये. दोन्ही हात जमिनीच्या लगत फिरवत आहेत आणि एक अवंतर धाव इथं जोडली जाईल. एका अवंतर धावेने धावसंख्या धावफलकावरती लागले 11 धावा, ज्या सरासरीची गरज होती. प्रत्येक षटकामध्ये 12 ची सरासरी गोळा करायची होती. आतापर्यंत धावा आल्यात 11. एक धावेंचा कुठेतरी थोडासा डिफरन्स आहे. फलंदाजी जरूर चांगली झाली तर तीही धाव एक भरून काढू शकतो विशाल इलेव्हन पिंपरी संघ. यावेळेस फुलटा चेंडूला फक्त सन्मान दिलाय. फाईन लीगच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत मिड विकेटचा चेंडू वरती येतोय तोपर्यंत चित्याच्या चपलाईने हरणाच्या गतीने मात्र इथं 2 धावा इथं कंप्लीट केल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती लागले 13 धावा. आता सुद्धा समीकरण 11 चेंडू आणि विजयासाठी 23 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 23 धावा. चांगला खेळ करतोय. ज्या मोक्याच्या क्षणी चांगले फटके घेतोय. जेव्हा चांगले चेंडू असतील त्यावेळेस चेंडूला सन्मान देतोय. चांगला फ्लिक करतोय. एक धाव 2 धावेमध्ये सुद्धा चांगलं रूपांतर करतोय. फलंदाज अनुभवी फलंदाज आहे विशाल इलेव्हन पिंपरी संघाचा महेश सकपाळ. जोपर्यंत हा फलंदाज आहे तोपर्यंत मात्र सामना किशामध्ये असेल. विशाल इलेव्हन पिंपरी संघाचा जास्तीत जास्त जबाबदारी आहे. तळ ठोकून थांबावं लागेल. शेवटपर्यंत मैदानावरती थांबावं लागेल महेश सकपाळ यांना. गौरव सकपाळ वर्सेस महेश सकपाळ ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सुद्धा अक्रॉस द लाईन मात्र पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतात आणि पुन्हा एकदा सांगतात ही एक अवंतर धाव असेल. स्वेर मारा करतोय. थोडीशी कुठेतरी लाईन मध्ये भरकटलेला दिसतोय आणि या एक अवंतर धावेने धावसंख्या धावफलकावरती लागले 14 धावा. अद्याप सुद्धा सामना स्ट्रबल आहे. दोन्ही साईडला पारड समान आहे. कोणाचं पारड जड होईल, कोणाचं पारड लूज पडेल हे नक्कीच येणारे चेंडू आपल्याला सांगून जातील. त्याचबरोबर आजच्या दिवसभरात जो आमच्या समोर ज्यांनी गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये ज्यांनी जबाबदारी पार पाडली, हरेशजी जाधव, अत्यंत चांगली भूमिका ज्यांच्या माध्यमातून सादर झाली. यावेळेस निघतोय गौरव. यावेळेस मोठा फटका घ्यायचा होता मात्र अपील केली आणि अपील स्वीकारली देखील. यावेळेस अत्यंत महत्वपूर्णचा धक्का बसतोय. मोठा हदरा म्हणता येईल. महेश सकपाळ येतोय बॅक टू पवेलियन. 14 या धावांवरती दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे.
इथून कम बॅक करतोय की काय, इथून मात्र पूर्णपणे हवी ठरतोय की काय केदारनाथ अक्कलपेठ संघ. कारण ज्या फलंदाजावरती जास्त विश्वास होता, ज्या फलंदाजावरती जास्त जबाबदारी होती, तो मात्र या क्षणाला मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळेल. इन ॲट चौथ्या क्रमांकावरती उज्ज्वल, ज्याचा आजचा दिवस खराब राहिलाय, मात्र पण इथून चांगला खेळ करावा लागेल उज्ज्वल याला. अद्याप सुद्धा गरज असेल विजयासाठी. 22 धावांची गरज आहे अद्याप सुद्धा. चेंडू शिल्लक असतील 10 चेंडू, 22 धावांची गरज आहे. बघा सामना अजून सुद्धा स्ट्रबल आहे. दोन्ही साइडला सामना समान आहे. कोण जिंकेल कोण हरेल. यावेळेस गोलंदाज निघतोय गौरव, दुसरा षटक हाताळतोय आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. यावेळेस आक्रोशचा लाईन खेळण्याचा प्रयत्न, कही पे निगाहे कही पे निशाणा. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. चेंडू पडल्यानंतर यशस्वीरित्या एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. एसटी रक्षक मात्र आपलं चोख काम बजावतोय आणि निधाव चेंडूची सांगता होते. आता मात्र या चेंडूवरती आपलं समीकरण पाहायला मिळालं. गौरवने चेंडू हाताळला आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. फलंदाज मात्र अशाभूत नजरेने पाहत राहिला. डॉट चेंडू बॅकफुटवरती ढकलवू शकतात आपल्या संघाला. यावेळेस स्ट्रेट डाईव्ह फटका आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतोय तोपर्यंत एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती लगावले. 36 धावांना प्रत्युत्तर त्यांना 15 धावेवरती. 21 धावांची गरज आहे. अद्याप सुद्धा चेंडू असतील 7. एकवीस धावांची गरज असेल. येणारे चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. 21 धावा धावफलकावरती. करण प्रथम स्ट्राइक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल. संध्याकाळचं वातावरण आहे. गोलंदाजीसाठी पोषक अशी खेळपट्टी असते. मोठा फटका घेणं सोपं नाही, पण हा फलंदाज करू शकतो आणि करावं देखील लागेल. आपल्या संघाला जर संकटामधून जर खेचून बाहेर काढायचं असेल तर मात्र मोठे फटके घ्यावे लागतील. यावेळेस चेंडू होता लॉट मध्ये, त्याला पाठवलाय क्षेत्ररक्षकाच्या हातमध्ये आणि हा इथं मोक्याच्या क्षणी करण मात्र येतोय बॅक टू पवेलियन. तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. असं वाटलं होतं फटका चांगला कनेक्ट झाला, असं वाटत होतं की 6 धावा येतील, मात्र क्षेत्ररक्षण बरोबर आपल्या चेंडूला हेरला आणि चेंडू कलेक्ट केला आणि एक अप्रतिम दर्जेचा झेल पकडला आणि करणला मात्र यावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. 15 धावेंवरती करण आउट होतोय. चांगला झेल पकडला. लॉंग ऑनला होता. मिडविकेटच्या दरम्यान धावताला आणि अप्रतिम दर्जाचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. सजल भातोशे त्या चेंडूवरती आला. 21 धावा, 7 चेंडू शिल्लक असतील. 7 चेंडू 21 धावा. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा येणं खूप गरजेचं असेल. स्ट्राइक एंड वरती फलंदाज असेल सुशांत. मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल. संजीवनी देणारा फटका घेणं खूप गरजेचं असेल. यावेळेस सुद्धा चेंडू आकाशामध्ये आहे. लांबी मिळेल का, मात्र उंची मिळेल का, मात्र का मिळाली नाही आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय बॅक टू बॅक. दुसरा हदरा बसतोय. यावेळेस सुशांत सुद्धा येतोय माघारी आणि अक्षय मात्र एक चांगला झेल पकडतोय आणि पूर्णपणे संकटात सापडतोय विशाल 11 पिंपरी संघ. जिथं 36 धावांना प्रत्युत्तर द्यायचं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा 10 आल्या होत्या. त्यानंतर मात्र असं वाटत होतं की थोडासा कुठेतरी फलंदाजी चांगली होईल, मात्र त्यानंतर मात्र पडझड निर्माण झाली आणि धावसंख्या धावफलकावरती लागले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा, 6 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज असताना तिसरं षटक कर्णधार कोणाकडे सोपले आपल्याला जरूर पाहायला मिळेल. उमेश कदम आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळत आहेत. तर फलंदाज स्ट्राइक वरती असेल फलंदाज उज्ज्वल आणि त्याच्या समेत असेल नॉन स्ट्राइक एंड वरती ओमकार. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. आतापर्यंत दिवस खराब राहिलाय, मात्र इथून मोठे फटके घ्यावे लागतील. चांगला खेळ करावा लागेल आपल्या संघासाठी. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज असताना तिसरं षटक हाताळण्यासाठी निर्णायक षटक. अंतिम सामना आहे. अंतिम 3 मध्ये कोण दाखल होईल हे जरूर आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 21 धावा. उमेश कदम निघतोय मालदेव गावकडून, मालदेव एंड कडून. गोलंदाजी करताना उमेश पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. यावेळेस मोठा फटका घ्यायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोड आहे. चेंडू अलंग कार्पेट खेळून जातो. तोपर्यंत पहिली धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव महागडी ठरू शकते.
स्ट्राईक घ्यायचे होते, स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथं माघारी यावं लागेल. आता समीकरण असेल 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 5 चेंडू 20 धावा. केदारनाथ अक्कलपेठ संघ जवळ जवळ विजयाच्या जवळ वाटचाल करत कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसाची सुरुवात ज्या प्रकारे झाली होती त्या पद्धतीची सुरुवात शेवटपर्यंत देखील चांगली पाहायला मिळते केदारनाथ 11 अक्कलपेठ संघाकडून. चला फलंदाज पाठवायचा मैदानामध्ये. उज्ज्वल बॅक टू पॉइंट आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. चला फलंदाज पाठवायचा आहे मैदानामध्ये. या दिवसातील अंतिम सामना रंगतोय जिथं प्रथम फलंदाजी केली होती अक्कलपेठ संघानं 35 धावा गोळा केल्या होत्या. 36 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं होतं पिंपरी संघाला. तिथं मात्र कुठेतरी थोडीशी फलंदाजी कुठेतरी खराब पाहायला मिळाली आणि कुठेतरी संकटात सापडले. यावेळेस नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय. राकेश जाधव आपल्याला पाहायला मिळतील. माजी सहसचिव कोयना क्रिकेट असोसिएशन माजी सचिव कोयना क्रिकेट असोसिएशन राकेश जाधव आपल्याला बॅटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. यांचा देखील आजचा दिवस चांगला खेळ राहिला. गोलंदाजी मधून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्यांनी केली. 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. राकेश जाधव टू उमेश कदम असा हा सामना पाहायला मिळतोय. 5 चेंडू 20 धावा. उमेश कदम निघतोय. या वेळेस मोठा फटका घ्यायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू नक्कीच आपल्या संघाला मात्र अडचण निर्माण करू देऊ शकतात. आता गरज असेल 4 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका. 4 चेंडू 20 धावा. ज्या प्रेक्षकांना ज्या सामन्याची गरज होते मात्र असं वाटत की कुठेतरी एक चांगली लढत होऊ शकते तिथं मात्र कुठेतरी नांगी टाकताना विशाल इलेवन पिंपरी संघ आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आणि विकेटचं पतन होत आहे. राकेश जाधव मात्र येतात बॅक टू पवेलियन. 3 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. 35 धावा 36 धावांना प्रत्युत्तर द्यायचं होतं. तिथं थोडस कुठेतरी फलंदाजी कमी पाहायला मिळाली विशाल इलेवन पिंपरी संघाची. आजचा जर दिवस पाहिला तर गोलंदाज चांगले राहिले विशाल पिंपरी इलेवन संघाची. फलंदाजी कुठेतरी थोडीशी कमी पडले. राकेश जाधव बॅक टू पॉइंट येताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 20 धावांची गरज असेल. बॅटिंग साठी जरूर गेले होते. 2 डॉट चेंडू खेळून मात्र माघारी आलेत. पण गोलंदाजी मात्र चांगली राहिली आज. 3 चेंडू 20 धावा. शेवटचे 3 चेंडू या दिवसातील 20 धावा. औपचारिकता बाकी आहे या सामन्यामधील. उमेश कदम लाजवाबचं षटक हाताळतो. अक्षय केसरकरने 10 धावा खर्च केल्या होत्या. खरं कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी गौरव यानं. यावेळेस त्रिपालाची यू मिस डेफिनेटली हिट फर्निचर उद्ध्वस्त. तू चल मी आया अशी कुठेतरी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. असं वाटत होते की चांगली लढत देऊ शकतात मात्र कुठेतरी कमी पडले. चांगला खेळ राहिलाय. अष्टपैलू भूमिकेमध्ये अक्षय केसरकर आपल्याला जरूर पाहायला मिळाले. फिल्डिंग असेल फलंदाजी असेल गोलंदाजी असेल तिन्ही फॉर्मॅट मध्ये एक चांगला खेळ केला. नावाची अशी कामगिरी केली अक्षय केसरकर. या वेळेस चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये परिवर्तन. डॉट चेंडूची सांगता. 1 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. यावेळेस अंतिम 3 मध्ये दाखल होईल केदारनाथ अक्कलपेठ संघ. 1च चेंडू बाकी आहे. आजचा दिवस ज्याने हाहाकार गाजवला असा संघ केदारनाथ अक्कलपेठ संघ मात्र एक चांगली बाजी मारतोय आणि आपला जागा मात्र निश्चित करतो अंतिम 3 मध्ये. यावेळेस उमेश. यावेळेस पुन्हा एकदा बॅट आकाशामध्ये. चेंडू आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. अंतिम 3 मध्ये दाखल होत आहे केदारनाथ अक्कलपेठ संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच मला इथे बोलायची संधी दिली अष्टविनायक तलदेव संघ आपले सुद्धा मी